हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली. तर बघताय ना म्हणजे आजची सकाळ ही अशी काहीशी होती. दोघी रडत होत्या उठल्या उठल्या आणि त्यांना मीच हवी होती. मम्मा घे मम्मा घे त्यांचं चालू होतं. मग दोघींना कसं बसं शांत केलं आणि आले मी माझ्या किचनकडे. छान असा उपमा बनवला होता मी आज. तुम्हाला सांगू का, एक टीप देऊ का? की याच्यामध्ये उपम्यामध्ये ना कधी पण आलं किसून टाकायचं आणि आपण जेव्हा पाणी घालतो ना, पाणी घालून झाल्यानंतर थोडंसं दूधही घालायचं. खूप छान अशी चव येते आणि गरम पाणीच ओतायचं, थंड पाणी नाही. त्याच्यामुळे उपमा आणखीनच छान लागतो आणि खूप छान झाला होता. आणि त्यानंतर मी आलीच किचनमध्ये. म्हटलं अणू काय करते बघावा. तर अणूचं चाललं होतं कांदे सोलणं. नेहमीप्रमाणे तिला कांदे सोलायला फार आवडतात आणि डोळ्यातून खूप सारं पाणी येतं. मग बोलणार मम्मा डोळे मम्मा डोळे जे चालू असतं. तिला ओरडले पण ती रुसून बसली थोडीशी. पण तिकडची जागची का हाले ना, म्हटलं जाऊ दे चला. म्हणून तर इथे हरभऱ्याची भाजी बनवायला घेतली. अगदी पालक जशी बनवतो तशीच मी आजही ती तशीच बनवली होती. ते झाल्यानंतर पीठ मळायला घेतलं. ते काय शूट करायला मला मिळालं नाही, खूप घाईघाई झाली होती. भात घातला आणि छान असा दुपारचं जेवण होतं आजचं. आणि संध्याकाळची वेळ झाली. चहा वगैरे घेतला. चहाचं पण मी शूट नाही केलं जास्त. म्हटलं रोज रोज काय तेच दाखवायचं. चहा मस्त घेतला. चहा घेऊन झाल्यावर इकडे मुलींचं चालू होतं, प्रावीचं काहीतरी डान्स वगैरे लावायचं, झुंबा डान्स लावायचा आणि ते करत बसायचं. मग तिचं बघून मग माझी अनु तीही येते बघायला. आणि छान वाटतं मुली हे जेव्हा असं मोबाईलमध्ये टाईम स्पेंड करतात, पण त्याच्यातनं काहीतरी शिकते प्रावी. आणि प्रावीचं बघून अन्वी शिकते, तर आणखीन छान वाटतं. मला जास्त एफर्ट्स नाही घ्यावे लागत त्यासाठी. आणि आज जरा काहीतरी खूप असं मोठं होता वाचलं आज माझ्या आयुष्यामध्ये. खूप घाबरले होते. हे जे बटन दिसतं आहे ते वितळलं होतं लिटरली. खूप स्मेल असा येत होता. आणि त्यानंतर नवरोबाच्या कपड्यांना इस्त्री करून दिवस माझा संपवला. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब